दिवसांपासून शिंगाडे आहेत. शिंगाडे ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये नेत्यांना सहकार्य करण्याचा वाढवण्यासाठी वाजत असतो. समाजामध्ये गेल्यानंतर सोंगाड्यात असतो. सोंगाड्या आपणाला असतो की डॉक्टर सुद्धा सांगतात की आपण असलं पाहिजे. आपण मॅक्झिमम जर असलो तर आपल्या हृदयामधल्या किंवा आपल्या अंगामध्ये असणारे जे रोग आहेत रोग जातात. पण आपल्याला जास्त सांगता येत नाहीये, कारण आपली परिस्थिती अशी असते की अनेक वेळेला सुखाची डोकर आपल्याला सुटलं जातात. युगी झोपडीमध्ये राहणारे आपण सगळे लोक. आज मोहन वाघमारे हे संगमनेरचे आहे. अरविंद वाघमारे हे आमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे नेते आहेत. दयानंद मस्के दयानंद मोहिते हे आमच्या पक्षाचे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे राष्ट्रीय आमचे ऑफिसचे सेक्रेटरी होते. आणि संगमनेरशी तसा आमचा अत्यंत जवळचा संबंध आहे आपल्या हरियाणामध्ये. त्यामुळे मोहन वाघमारे हे आपल्या पक्षामध्ये आलेले आहेत. ते शिवसेनेमध्ये अरविंद सावंत हे युनियनचे नेते आहेत. उद्धव ठाकरे यांच्या जवळ आहे. आणि मोहन वाघमारे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या जवळ होते. लहानपासून ते माझ्या जवळ आलेले. तो जवळ येतो त्याला नाम करायचं नाही ही भूमिका माझी स्वतःची अनेक वर्षांपासून राहिली. आपल्या पक्षातून काही लोक गेले, त्यांना त्या पक्षामध्ये काही त्यांना अनुभव वाटला नाही. कोणाच्या आपल्याकडे झाला नाही. राजकारणामध्ये असतं घाटकोपरमध्ये राहणार. शिवसेनेचे घाटकोपरचे प्रभारी असणारे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात एकनिष्ठ असणारे. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे ही भूमिका आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यासमोर मांडली होती. आणि 2012 मध्ये शिवशक्ती भीमशक्ती मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र आली. आणि या ठिकाणी शिवसेना भाजप आणि आरपीआयला सत्ता मांडली मुंबईची. रिपब्लिकन पक्ष तसा छोटा पक्ष आहे. पण रिपब्लिकन पक्ष जो आहे हा रिपब्लिकन पक्ष 3 ऑक्टोबर 1957 ला स्थापन झालेला पक्ष आहे. एक तर आपल्या पक्षाची अवस्था अशी आहे की आपल्या पक्षामध्ये लोक आहेत आणि लोक येत आहेत. दलित समाजामध्ये एवढे ग्रुप झालेले आहेत. एक असं अशा पद्धतीचा रिपब्लिकन पक्ष एकच असावा. सगळे गट तट हे सगळे बरखास्त करून एकच रिपब्लिकन पक्ष असावा ही भूमिका मी अनेक वेळेला मांडलेली आहे. एवढंच नाही तर विरोधी पक्षामध्ये गेलेल्या लोकांना सुद्धा काढलं पाहिजे जे स्वतःला आंबेडकरांचे समजतात. त्यांनी सुद्धा आत्मेमध्ये आलं पाहिजे. आणि रिपब्लिकन पक्षाचे गट अनेक ठिकाणी आहेत, मत अनेक ठिकाणी आहेत, पण आपली माणसं निवडून येत नाही. आपल्या माणसाला मत द्यायचं नाही असं ठरवलं असं नाही, परंतु आपला उमेदवार सुद्धा तेवढा ऍक्टिव्ह नसतो. आणि जरी उमेदवाराला एखाद्याला दगडाला तिकीट दिलं तरी रिपब्लिकन पक्षाचा माणूस कसा निवडून येईल या दृष्टिकोनातून महिनाभर रात्रंदिवस झटून त्या ठिकाणी मतं मिळवली पाहिजे ती मेंटॅलिटी आपल्यामध्ये नाही. पक्ष भारताच्या अनेक राज्यामध्ये वाढतो. मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढवायचा असेल तर मतं मिळवणारे उमेदवार मतं मिळवणारे कार्यकर्ते आपल्याला जमा करणं आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीनं पक्ष तर चालणार नाही. पक्ष आपल्याला चालवायचा आहे. मोहन वाघमारे आलेले आनंदाची गोष्ट
बघताय चंद्रकांत शिंदे हे प्रल्हाद शिंदे यांचे त्यांची पुतणी आहेत ना ठीक आहे. सगळे शिंदे माझ्याशी आनंद शिंदे काय, नंतर विष्णू शिंदे काय, अनेक शिंदे जे आहेत माझ्या अत्यंत जवळची आहेत. कारण मी असल्याशिवाय या शिंदे धंदे चालू शकत नाही. अनेक लोकांना आपल्या क्रांतीच्या काळामध्ये फार मोठा उत्साह होता. आता सुद्धा उत्साह असतो, पण मी सध्या महाराष्ट्राच्या बाहेर जास्त असल्यामुळे, मुंबईच्या बाहेर जास्त असल्यामुळे मला तेवढा वेळ देता येत नाही. क्रांतीच्या काळामध्ये एका दिवसामध्ये रात्री 2, 3, 4 वाजेपर्यंत आपल्या पक्षाच्या अनेक ठिकाणी कवालीचे कार्यक्रम असायचे, दोघांचं कॉम्पिटिशन, तिघांचं कॉम्पिटिशन. आणि मी रात्रभर 3 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत त्या जयंतीच्या सभा मी जात होतो. आणि प्रल्हाद शिंदे वगैरे असताना प्रल्हाद शिंदे असतील, विष्णू मुंबई असतील, विभू भंडारे असतील, नवनीत खरे असतील, वामनदादा कर्डल असतील, अशा अनेक शायरांची गाणी किंवा त्यांची जी कवाली आहे किंवा जे कॉम्पिटिशन आहे ती रात्रभर अनेक वेळ ऐकलं आहे हॉस्टेलमध्ये असताना. थोड्या कलाकारांची माझी अत्यंत जवळचे संबंध आहे. आणि आज बऱ्याच वेळापासून आपण चंद्रकांत शिंदे यांची गाणी ऐकलेली आहे. आणि आजचा दिवस जो आहे तो आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. मोहन वाघमारे हे आपल्या पक्षामध्ये येत आहे. त्यांच्यासोबत अनेक शिवसैनिक आपल्या पक्षामध्ये आलेले आहेत, महिला आपल्या पक्षात आलेली आहे, एक मुस्लिम महिला आपल्या पक्षामध्ये आलेली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक धर्म की एक जाति की पार्टी नहीं है. बाबा साहब अम्बेडकर जी के संविधान को मजबूत करने वाली आती है. हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, बुद्धिस्ट हो, जैन हो, पारसी हो, लिंगायत हो, सर्व धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी संघर्ष करणारी आपली पार्टी आहे. फक्त आता आपण आपल्या भागाभागामध्ये आपण थोडं संघटना वाढवू. जर आपला राष्ट्रीय नेता जर घाटकोपरमध्ये येत असेल तर आपली सभा येता कार्यकर्ते भरली चांगली होती. पण एक मोठी सभा सुद्धा ठेवली पाहिजे. म्हणजे अलीकडे अशा काही सभांची मागणी तुमच्या होत नाही. तालुक्याची सभा जी आहे ती जेवढ्या शाखा आपल्याकडे आहेत एका शाखेतून 100, 200, 300 माणसं चालूच होऊ शकतात. घाटकोपर मधल्या बीजेपीच्या, काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या, उद्धव ठाकरेच्या, शिवसेनेच्या लोकांना कळलं पाहिजे की बहुजन पक्षाच्या क्षमता आहे, शाखा आहे. अशा पद्धतीने आपलं होत नाही. म्हणजे ते बाळ जोडून सभा दिली, बाळ जोडून एकाने घेतो. हेमंतला मी आज विचारलं की तिकडे आला नाही तर तो बोलला मी कार्यक्रमामध्ये आहे. आणि येताना बघितलं तर हेमंतचे कटआउट मला दिसले, तुमचे काय कटआउट होण्याचे दिसले नाही मला. कटआउट विषय नाही आहे, परंतु आपण सर्वांनी म्हणून आज आमच्या आयाबाया सगळे आहेत, आमच्या अपेक्षेनं ते आपल्या पक्षाला बघत आहेत. त्यामुळे सर्व आयाबायांना आमचे हे काही आहेत आपले काय मुन्ना जी का भाई सोमनाथ सिंह, तो आप ज्यादा पुणे में रहते, आप इधर रहते ना. आपको जब मुन्ना जी थे तब मैं इधर आया, मैं अंदर आपके दिल्ली में आया और मैं नहीं आता था तुम्हारे गली. मैं नहीं आता था तुम्हारे गली तो मैं नहीं जाता था दिल्ली. गली गली से मेरा संबंध है. उत्तर प्रदेश में हर जिले में अपनी पार्टी काम करती है. कल मैं लखनऊ में था और कम से कम 40-45 सीटें की वोट उड़ आई थी. बैठो. और वहां मतलब हमने
हमने 26 नवंबर को संविधान दिन के दिन एक बड़ी रैली रखी जिसमें 1 लाख लोग शामिल हो सकते हैं और 25 तारीख को ऑल इंडिया मीटिंग हमने वहां रखी है। उत्तर प्रदेश में भी रिपब्लिकन पार्टी है। मैं उत्तराखंड में था 3-4 दिन पहले, एक दिन उत्तराखंड में था, एक दिन राजस्थान में था, एक दिन यूपी में था, बाद में दिल्ली में था, आज मैं महाराष्ट्र में हूँ, कल मैं सिलवासा जा रहा हूँ, बाद में राजकोट जा रहा हूँ। तो हर राज्य में अपनी पार्टी काम करती है, हर एक प्रोग्राम अपने पूरे देश में चलते हैं। मुझे थोड़ा मुंबई की तरफ ध्यान देने की जरूरत नहीं है। मुंबई की कमेटी है, महाराष्ट्र के यहाँ रहने वाले लोग जो कार्यकर्ता है, उन्होंने छावनी में शाखा में रहना चाहिए। मैं जब था तब मुंबई में मैं जानकारी टाइम पर झुग्गी झोपड़ी को न्याय मिलना चाहिए, झुग्गी झोपड़ी अमल तोड़ो, पीने के पानी की व्यवस्था झोपड़पट्टी में होनी चाहिए किंवा सर्व ज्या अनेक प्रश्न होते त्या प्रश्नांसाठी अनेक वेळेला मूर्ती निघायची। त्या मोर्चाच्या अगोदर मी अनेक आमच्या पॅनलच्या छावण्यांमध्ये तिथे जात होतो। अलीकडे काही कोणी कुणाला भेटी देत नाही आहे। जिल्ह्यात कार्यालय आपलं असलं पाहिजे, तालुक्यात ऑफिस आपलं असलं पाहिजे, त्या ठिकाणी लोकांनी आलं पाहिजे, त्या ठिकाणी त्यांच्या अडचणी सांगितलं पाहिजे। प्रत्येक काम माझ्याकडे तुम्ही आणलं तुम्ही ज्यावेळेला असतो मी आहे तुमच्यासाठी, पण मी मुंबईमध्ये 4-8 दिवसाने असतो, म्हणजे मी रोज मुंबईमध्ये असतो। तर ठीक आहे, आपला पक्ष चांगला वाढतो सगळ्या देशामध्ये। आणि आज मी ते जे आपले 20,000 आपल्या ममता बॅनर्जींचे ते त्रिपुरामधल्या एका पक्षामध्ये ते गेले। मला अगोदर कळलं तर मी त्यांना सांगितलं असतं आरटीमध्ये या। बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष आहे, पीपल पार्टीवर बाबासाहेबांचा पक्ष आहे, आणि 20,000 जर आपल्या पक्षामध्ये आले असते तर आपण आपल्या पक्षाला अजून वाढला असतो। त्यामुळे ठीक आहे, तर ते त्रिपुराच्या एका पार्टीमध्ये गेलेले आहे, ते आमच्या इंडिया सोबत आलेले आहे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये देशाचा विकास होतो आहे। सगळे प्रश्न सुटले असं आम्ही म्हणत नाही, प्रत्येक माणसाला न्याय मिळाला आहे असं आम्ही म्हणत नाही। मॅक्झिमम लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न मोदींच्या काळामध्ये झालेला आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये रेकॉर्ड आहे की 25 कोटी लोक गरीब रेषेवरती आलेले आहेत। तर अशा पद्धतीने काम चाललेलं आहे आणि आपण सुद्धा सरकारी योजनांचा फायदा उठवला। एमएससीबी आहे, महिला आर्थिक विकास महामंडळ आहे, बचत गट आहे, आपलं एनएसएफडीसी आहे, महात्मा फुले कॉर्पोरेशन आहे, अमरावती आहे। अशा पद्धतीनं छोटे मोठे जे काही उद्योग आहेत ते छोटे मोठे आपण केले पाहिजे, सहकार क्षेत्रामध्ये आपण उतरलं पाहिजे आणि आपल्या समाजातल्या नव्हे तर सर्व समाजातला सगळा देश आपला समाज आहे, या गोरगरिबांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। अनेक वेळेला विधवा महिला असतात, अचानक त्यांचा नवरा अचानक रिजल्टमध्ये अटॅक येऊन बऱ्याच आपल्या लोकांना दर पिढीची सवय असते, त्याच्यामध्ये सगळे त्यांचे किती घसाड होते आणि त्याच्यामध्ये ते लोक जातात आणि त्या भगिनीवर मुला बाळांना सांभाळण्याची फार वेळ होती, अत्यंत कठीण परिस्थिती असतात। अशा लोकांना मदत करणं आवश्यक आहे। त्यामुळे ठीक आहे, आज एवढं भाषण केलं पाहिजे असं नाही, पण मोहन वाघमारे हे आपल्या पक्षामध्ये आलेले आहे। त्यामुळं परिसरामध्ये आपल्याला आपली ताकद वाढवण्याची संधी मिळणार आहे। आपलं सरकार आहे, सरकार आपल्यासोबत असल्यामुळं सरकार अलग यांनी केलं काय, सरकार आपल्यासोबत आहे, गोड आपला आहे, गौतम सोनवणे आहे, सगळे या ठिकाणी उपस्थित आहे, जे अध्यक्ष झालेले आहे, मामा इथं आलेले आहे। मामा तर माझ्या पुढच्या काळामध्ये माझ्या सोबत राहिले, अनेक वेळेला गाडीतून बसमधून वेळेला मामा आलेले आहे, विनोद आलेला आहे, जिवंत जाधव आलेले आहे, अशा सर्व कार्यकर्त्यांचे उपस्थित नंदा एक आलेला आहे, एम एस नंदा आहे, आमचे सरदारजी आहे, हे सुद्धा माझ्या पाठीशी उभे असतात। अनेक कार्यकर्ते आपले परिसरात आपले बर्वे या ठिकाणी आलेले आहे, त्यामुळे नाव घेतलं की माझ्या अडचणाची होती म्हणून मला नाव घेत नाही, लोकांना नावं घ्यायची होती, मंगेश पगार नावं घेतली होती, त्यामुळं
नाही आम्ही सगळे नाव घ्यायला लग्न नाही घेतलं त्यामुळं मी नाव सगळे घेतलं तसं नाही एकदा नाव मी घेतलं ठीक आहे आपण सगळे जर आजच्या कार्यक्रमात सगळे आलेले आहेत सगळे मित्र आलेले आहेत सर्व आलेले पाटील आपले आहेत आणि वयात आपलेले आहेत आणि पाटील आणि मला दोन मित्र खानविलकर आलेले अजून कोण आले सगळे नाव सगळे आलेले म्हणजे कोण गेलेले करतो आणि आज आपण आमच्या पक्षामध्ये आलेले आहात त्याबद्दल मी पक्ष जाते म्हणून आपलं या ठिकाणी स्वागत करत आहे. नमो बुद्धाय. जय भीम. जय भारत. जय महाराष्ट्र. वया